लाडकी बहीण योजनेला प्रचंड रिस्पॉन्स चालू आहे, खूप जण त्याचा फायदा घेत आहेत, परंतु त्याचसोबत अनेक जणांच्या मनामध्ये अजूनही प्रश्न आहेत, बऱ्याच जणांच्या मनामध्ये डाऊट आहेत, ते काही दूर होतच नाहीत। आता सध्या सगळ्यात मोठा डाऊट आहे की सगळ्यात पहिला हप्ता कधी भेटणार आहे। या अगोदर पण मी जे व्हिडिओ बनवलेले आहे त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता परत पण सांगतो की पहिला हप्ता हा 14 ऑगस्ट पर्यंत मिळणार होता। हे सरकारनं जेव्हा GR काढलेला आहे तेव्हा सुद्धा सांगितलेलं आहे। फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट ऍड झाली ती म्हणजे आता रक्षाबंधनचं निमित्त साधून आपल्याला एक हप्ता नाही तर 2 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। म्हणजेच रक्षाबंधनच्या वेळेस 3000 रुपये अकाउंटमध्ये येणार आहेत। आणि बऱ्याच जणांना दुसरा एक असा डाऊट असतो की फॉर्म कधीपर्यंत भरायचा आहे। आता 31 ऑगस्ट तर डेडलाईन दिलेली आहे, तर आतापर्यंत सगळ्यांना माहित होऊन गेलेलं आहे, परंतु बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हे प्रश्न आहे की जर 15 ऑगस्ट नंतर जर आम्ही फॉर्म भरला, 2 हप्त्याची रक्कम 3000 रुपये आपल्याला 14 ऑगस्ट पर्यंत किंवा रक्षाबंधनच्या निमित्तानं भेटणार आहे आपल्याला माहित आहे, परंतु बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत आहे की जर त्याच्यानंतर फॉर्म भरला तर मग आम्हाला ती रक्कम मिळणार आहे का नाही, का आम्हाला ती रक्कम मिळणार आहे का नाही, हा एक प्रश्न खूप जणांना पडत असतो। तर तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो की तुम्ही फॉर्म केव्हा जरी भरला तरी तुम्हाला सगळेच पैसे मिळणार आहेत। 1 जुलै पासून पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही असं म्हणू शकता। तर तुम्ही 31 ऑगस्टला जरी फॉर्म भरला तरी तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणारच आहेत। म्हणून जास्त जर तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट नसेल किंवा काही अडचणी असतील तर खूप जास्त गडबड करायची काहीच गरज नाही, तुम्ही निवांत फॉर्म भरू शकता। 31 ऑगस्ट पर्यंत केव्हा जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला सर्वच्या सर्व पैसे मिळणार आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं, लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने 2 समित्या स्थापन केलेल्या आहेत, जेणेकरून की अंमलबजावणी लवकरात लवकर करता यावी आणि जे काही फॉर्म भरले गेलेले आहेत ते व्यवस्थित आहेत ना, कोणी काही फ्रॉड तर केलेलं नाही ना, अशा प्रकारच्या डिटेलमध्ये तपासणीसाठी समित्या ह्या केलेल्या आहेत। म्हणजेच एक प्रकारे ह्या योजनेचा फायदा लवकरात लवकर सर्वांपर्यंत पोहोचणं हेच उद्दिष्ट आहे। आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जे सर्वसामान्यांमध्ये अशी चर्चा आहे की ही योजना फक्त निवडणुकीपर्यंत आहे, तर स्पष्ट सांगू इच्छितो की निवडणुकीपर्यंत नाही, आता ही योजना कायमस्वरूपीच असणार आहे। त्यामुळे असं कोणी गैरसमज पसरू नये की फक्त निवडणूक होईपर्यंतच ही योजना आहे, असं नाही, तर ही कायमस्वरूपी आहे। आणि दुसरी गोष्ट, जर समजा फक्त निवडणुकीपर्यंतच ही योजना लागू राहिली आणि त्यानंतर जर बंद केली तर आता सर्वसामान्य लोक उठाव करू शकतात, किंवा कारण आता कोणत्या बी गोष्टीसाठी आंदोलन चालू आहे तर ह्यासाठी का आंदोलन करणार नाहीत। आणि विशेष म्हणजे जेव्हा सर्वसामान्यांना फायदा होत असतो आणि ती योजना जर अचानक बंद केली आणि सर्वसामान्य आंदोलन करू शकतात आणि त्यांचं जे आंदोलन असतं ते सगळ्यात भयंकर असतं, जनतेचं ऐकावंच लागतं, तर त्या कारणामुळे असं कोणीही अफवा पसरू नये किंवा कोणीही असं गृहीत धरू नये की ही योजना फक्त निवडणुकीपर्यंतच आहे। तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही योजना परमनंट आहे, कायमस्वरूपीची असणार आहे। त्यामुळे निवांत राहा, बिंदास राहा आणि ह्या योजनेचा फायदा घेत राहा। जर तुम्हाला पण हेच प्रश्न पडले होते आणि जर तुमचं समाधान झालं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अनेक लोकांचे हे प्रश्न सुटतील, आणि या व्हिडिओला नक्कीच लाईक करा।